लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये आता जावा जावांची फुगडी झाली पाहिजे असं त्या बायका बोलतात। तेव्हा आता म्हणतात, काव्या बोलते, जावा जावा म्हणजे अगं तू देशमुखांची थोरली जाऊ आहे आणि नंदिनी धाकटी जाऊ आहे, तेव्हा आता जावा जावांची फुगडी झाली पाहिजे, बहिणी बहिणींची झाली आणि नंतर मग सासू सुनांची फुगडी झाली पाहिजे। आणि मग लगेच त्या म्हणतात ठीक आहे। नंदिनी म्हणते मला माहिती होतं पण मी मुद्दामच हिला लक्ष आणून नाही दिलं, नाही तर ही माझ्यावर अधिकार गाजवेल। आणि मग आता सगळेजण इथे फुगडीचे खेळ खेळायला लागतात। तर इथे मस्तपैकी त्यांचा फुगडीचा खेळ चालू होतो। पण बायका म्हणतात आता झाले हे खेळ झाले, आता मात्र काव्या आणि नंदिनी चला तुम्ही दोघी उखाणा घ्या आणि दोघींना उखाणा घ्यायला लावतात। तर काव्या इथे मस्तपैकी पार्थचं नाव घेऊन उखाणा घेते आणि नंदिनी देखील जीवाचं नाव घेऊन इथे उखाणा घेते। दोघीही म्हणतात पण आम्हाला हे जमणार नाही, तरी पण त्या प्रयत्न करतात आणि प्रयत्न करून अतिशय सुंदर अशी नावे त्या घेतात। तेव्हा मानिनी म्हणते थांबा थांबा ग माझ्या मैत्रिणींनो आणि माझ्या सुनांनी नाव घेतल्यावर त्यांना हसायचं नाही बरं का, त्या प्रयत्न करणार आहे नाव घेण्याचा। तेव्हा काव्या म्हणते ठीक आहे मी थोरली, तेव्हा मानिनी म्हणते तू थोरली सून आहे ना, तर अगोदर काव्या तुझा मान, अगोदर तू नाव घे। तेव्हा काव्या बोलते की ठीक आहे काकू मी प्रयत्न करते, पण मला हे शब्दांची जुळवाजुळव करणे खूप कठीण वाटते आहे। आणि मग म्हणते ठीक आहे घेते नाव। आणि मग इथे काव्या पार्थचं नाव उखाण्यामध्ये घेते आणि मग इथे काव्याने अतिशय सुंदर असं नाव इथे घेतलेलं आहे, घेते आणि सगळ्यांना ते नाव खूप आवडतं। नंदिनी देखील अतिशय छान असं नाव घेते आणि मग दोघीही इथे नाव घेतात आणि मानिनी काकू म्हणतात तेव्हा सगळेजण म्हणतात अगं मानिनी तुझ्या सुना खूपच चांगल्या आहेत आणि खूप छान नाव घेतलं आहे। आणि मग परत फुगडीचा खेळ सुरू होतो आणि हे दोघे पार्थ आणि जीवा साडी घालून आलेले असतात। सगळेजण म्हणतात की अगं वसू आणि रम्या तुम्ही असे खेळ काय खेळत आहात। आणि मग इथे पार्थ काव्याबरोबर फुगडी खेळतो आणि जीवा नंदिनी बरोबर फुगडी खेळतो आणि मग दोघीही त्यांना ओळखतात आणि दोघींचे तोंडावरचे पदर खाली काढतात। तेव्हा त्यांना समजतं की जीवा आणि पार्थ इथे आलेले आहे। तेव्हा मानिनी म्हणते की तुम्हाला, अरे घोड्यांनो तुम्हाला लाज नाही वाटत का, बायकांचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही दोघे इथे आला आहात, हे काय। आणि मग नंदिनी म्हणते हे काय जीवा, तर इथे जीवा आणि पार्थने काव्या आणि नंदिनी बरोबर फुगडी घातलेली असते। आणि मग इथे मानिनी म्हणते हे काय तुमचं असे साड्या घालून आले आहात। तेव्हा नंदिनीला खूप आनंद होतो। नंदिनी त्यांची दृष्ट काढते आणि बोटं मोडते आणि इथे ह्या सगळा प्रकार वसुंधरा बघते। वसुंधरा म्हणते काव्या तुला किती तुझ्या सासूबरोबर फुगडी घालायची घालून घे, पण तुला नाही तुझ्यावर असा एक दिवस आणला तर तुझी सासू तुला बाजूला करेल। आता इकडे मानिनी आणि विक्रम बेडरूममध्ये बसलेले असतात। तेव्हा विक्रम मानिनीचे पाय दाबत असतो आणि दोघे गप्पा मारत असतात। तेव्हा मानिनी म्हणते अहो खूप छान झाला मंगळागौरीचा कार्यक्रम, मी तर खूप मजा केली आणि दोघी सुनांनी देखील सगळे खेळ खेळत खूप आनंद घेतला, खूप मजा केली, पण तुम्हाला एक सांगू का। तेव्हा विक्रम म्हणतो की काय झालं। तेव्हा मानिनी म्हणते अहो तुमचे 2 ते सुपुत्र घोडे अगदी बायकांच्या साड्या घालून खाली आले होते, दोघंही आपापल्या बायकांबरोबर फुगडी खेळली त्यांनी दोघांनी, अतिशय खूपच वेगळं वागले ते आणि अशा साड्या घालून। तेव्हा विक्रमला हसू येतं। विक्रम म्हणला की ते दोघे जण आले होते। तेव्हा मानिनी म्हणते हो दोघेही आले होते। आणि मग विक्रम म्हणतो अरे वा त्यांनी तर खूपच मजा केली आणि दोघींनी आपल्या बायकांबरोबर फुगडी घातली, त्यांनी त्यांच्या बायकांसोबत प्रेम व्यक्त करायचं म्हणूनच ते आले असतील। तेव्हा मानिनी म्हणते की हो अगदी तुमच्यावरच गेले आहे एवढ्या बाबतीत। तेव्हा विक्रम म्हणतो की अगं ठीक आहे जाऊ दे, केली असेल मुलांनी मज्जा। आणि मग इथे मानिनी म्हणते हो ना, पण माझ्या मैत्रिणी सगळे हसायला लागल्यात ह्या दोघांना बघून, हे दोघे टोनगे तेथे आले होते। आणि विक्रम म्हणतो ठीक आहे। आणि मग इथे ते देशमुखांचं रक्त आहे। आणि मग इथे मानिनी म्हणते अगदी तुम्ही जसं करतात ना तसंच तुमची मुलं देखील तुमच्यावर अगदी गेलेली आहे आणि खूप छान आनंद घेत मंगळागौरीचा खेळ माझ्या सुनांनी खेळला आणि खरंच आता खूप आनंदाचं वातावरण होतं। तेव्हा विक्रम म्हणतो खरंच आत्ता पाठीमागे जे काही घरात झालं ना त्यावरून आपल्या दोघांमध्ये खूप भांडणं झाले, मी तुला नाही ते बोललो आणि तू खरंच तुझ्या मतावर ठाम होतीस, तू सगळं ऐकून घेतलं, पण तू एकही शब्द न बोलता त्यांची साथ दिली। पण इथे मानिनी म्हणते जाऊ द्या हो,
झालं गेलं सगळं विसरून जा, आता चांगले दिवस आले आहे, त्याचा आनंद घेऊया. विक्रम म्हणतो, या सगळ्या प्रकरणामध्ये मी जे काही बोललो त्या सगळ्याची माफी मी आज तुझ्याजवळ मागत आहे. मानिनी म्हणते की ठीक आहे, माफ केलं तुम्हाला, आणि आता तो विषय पुन्हा पुन्हा नकोय काढायला. तो विषय काढला की मनस्ताप होतो. त्यापेक्षा आपण दुसरा विषय काढूया. आता गणपती उत्सव येत आहे आणि अगदी आता गणपती उत्सव थाटामाटात साजरा करायचा. तेव्हा आता मानिनी म्हणते, हो तयारी सुरू झाली आहे, बाहेर मखरचं काम सुरू झालेलं आहे, सगळ्यांनी मनाव घेतलं आहे. पार्थ, जीवा, आता इथे पार्थ आणि मिथुन काका इथे मखरची तयारी करत असतात. तेव्हा मिथुन काका म्हणतात की अगं जीवाने तुझ्याबद्दल खूप काही सांगितलं, तुझे किस्से सांगितले. तेव्हा नंदिनी म्हणते, अरे वा, तुमचे काय किस्से? आणि मग इथे पार्थ म्हणतो, आता येऊ दे त्याला, माझे किस्से सांगतो काय, ह्याचे किस्से सांगू का? मग ह्याचे किस्से किती आहे हे माहिती आहे का? तेव्हा मिथुन काका म्हणतात, सांग चल, सांगूनच टाक. तेव्हा पिऊ म्हणते की बाबा तुम्ही चुकीचं बोलतात, आर्किटेक्ट म्हणायचं, तुम्ही वेगळंच. तेव्हा मिथुन काका म्हणतात, अगं मी चेक करत होतो, माझ्या मुली इंग्लिश मिडियमला टाकल्या आहेत, त्यांना इंग्लिश जमते की नाही ते बघत होतो. आता मग पार्थ म्हणतो की आता जीवाचे किस्से मी सांगतो. जीवा, नंदिनी ऐका तुम्ही पण. जीवा लहान होताना तेव्हा सायकलवर जायचा आणि सायकलवर जाऊन एक एक ठिकाणचे मोदक चोरायचा आणि त्याला मोदक चोर नाव पडलं होतं. आणि अख्खे मोदक मित्रांना न देता स्वतःच फस्त करायचा आणि मला मखर बनवायला मदत करायचा. पण तो मखर बनवत नव्हता, पण पसारा मात्र खूप घालायचा आणि हाच पसारा मला बघून मला खूप वैताग घ्यायचा. आणि मग मी त्याला म्हणायचो, अरे बाबा तुझ्या पाया पडतो, पण आता मात्र तू माझी मदत नको करूच, वाटलंच तूच साईडला बस. तेव्हा नंदिनी म्हणते, हे तुमचं बरोबर आहे, अजून पण ते तसेच आहे पसारावाले. आणि मग दोघांना पण इथे मिथून, तेव्हा नंदिनी देखील म्हणते की आमच्या घरीही असंच होतं, मी मात्र आम्ही तिघीही मखर बनवायला घ्यायचो आणि ह्या दोघीजणी काहीही बनवत नव्हत्या आणि माझ्यावर सोडायच्या. आमचं कॉम्पिटिशन लागायचं आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही एकमेकींना साथ द्यायचो आणि मग मलाच सगळं डेकोरेशन करावं लागायचं. आता मात्र पुढील भागामध्ये इथे नंदिनी आणि जीवा आनंद निवासमध्ये त्यांच्या गणपती थाटामाटात बसवणार आहे. पण आता जीवा आणि नंदिनी यांच्या आयुष्यामध्ये असं काही वादळ येणार आहे का, आता हे पुढील भागात बघायला मिळणार आहे. कारण की काव्या, पार्थ आणि जीवा, नंदिनी समोर असं काही सत्य येणार आहे की ज्याने त्यांच्यामध्ये आता वादळ निर्माण होणार आहे.